भारत माता की। एकही कार्यकर्ता असा राहता कामा नये की ज्याचा हात खालती आहे। भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जय भवानी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। विश्व गौरव भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा। इथं उपस्थित मंचावरील भारतीय जनता पार्टीचे सर्व सेवाभावी व संघर्षशील नेते पदाधिकारी व माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू हा संकल्प घेऊन जगातल्या सर्वात उष्ण व गरम शहरात उपस्थित माझ्या सर्व सेवाभावी देशभक्त राष्ट्रभक्त कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्याला भारतीय जनता पार्टीचा एक सैनिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून धन्यवाद देतो, आभार मानतो की जगातला सर्वात कडक उष्णता असणाऱ्या शहरामध्ये एवढ्या गर्मीत या सरकारला झटका देण्यासाठी, करंट देण्यासाठी आपण उपस्थित झाला आहात। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगलेजी व त्यांच्या टीमनी व भारतीय जनता पार्टी महानगराचे अध्यक्ष डॉक्टर गुलवाडे व त्यांच्या टीमनी या आंदोलनाचं आवाहन केलं, अपील केली आणि चांदातल्या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कार्यकर्ते जनतेचा आक्रोश बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र आलात। हा जनाक्रोश आहे। अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा, बैमानीच्या आधारावर महाराष्ट्राच्या 1,45,000 फुटाच्या मंत्रालयात ह्योच खुर्ची पाहिजे, यासाठी आपल्या विचाराला जमिनीत गाडणाऱ्या बैमान सरकारच्या विरुद्ध आक्रोश आहे। हा शंखनाद आहे, गार आहे, हा इशारा आहे, ही चेतावणी आहे की या महात्मा गांधी चौकामध्ये जगातल्या कडक उन्हात सर्वात जास्त वाघ असणाऱ्या जिल्ह्यातील जनता 15 तालुक्यातून मंडळातून एकत्र येऊन या सरकारला इशारा देत आहे की तुम्ही सरकारच्या खुर्च्या बैमानीच्या आधारावर प्राप्त केल्या, पण याद राखा जनतेचे प्रश्न सोडवले नाही तर याचं उत्तर सुद्धा जनता शोधल्याशिवाय राहणार नाही। इथं आम्ही एकत्र आलो ते एखादी खुर्ची मागायला नाही, एखादं पद मागायला नाही, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली थांबवा म्हणून आम्ही आलो नाही।
आम्ही सुडाचं राजकारण करण्यासाठी आलो नाही. आम्ही इथं एकत्र आलो ज्यांच्यासाठी या राज्याचं सरकार आहे. 3,07,713 किलोमीटरच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोली पासून हिंगलज पर्यंत असणाऱ्या, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, सिख असेल, ईसाई असेल, बौद्ध असेल, 12 बलुतेदार असेल, कोण्या जातीपाती, धर्माचा, रंगाचा, वंशाचा, वयाचा, वजनाचा असेल, पण जर तो कष्ट करत असेल तर सरकारने त्याला न्याय्य मागण्या त्याच्या पूर्ण करण्यासाठी ऊर्जा दिली पाहिजे, शक्ती दिली पाहिजे. अरे तुम्हीच तर सांगितलं हा शेतकरी या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,37,00,000 शेतकरी आहे. त्यापैकी 1,06,00,000 हे गरीब शेतकरी आहे ज्यांची शेती 5 एकरपेक्षा कमी आहे. तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं आणि एकदा नव्हे 3दा सांगितलं. पहिल्यांदा 6 मार्च 2020 ला तुम्ही घोषणा केली विधानसभेची, त्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात. 6 मार्च 2020. अरे पोपटानी तुम्हाला पाहून आत्महत्या करावी, गोड आवाजात तुम्ही सांगितलं. 6 मार्च 2020 ला अर्थसंकल्प सादर करत होता आणि सांगितलं की नियमित कर्ज भरणाऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही 50,000 रुपये टाकू. शेतकरी आनंद गा. कदाचित आपल्या झोपडीत जाताना म्हणाला असेल की 6 मार्च 2020 आम्ही रक्ताचं पाणी केलं, कष्ट केले, परिश्रम केले, आम्हाला नियमित आम्ही कर्ज भरलं, पोटाला चिमटा घेतला, दिवाळी दसरा हा गोड पदार्था विना केला, कर्ज भरलं, सरकारने घोषणा केली 50,000 रुपये त्याच्या खात्यात टाकू. पण कापूस कोंड्याची गोष्ट सुरू झाली. चिवताई चिवताई दार उघड, चिवताई दार उघडतच नाही. मग पुन्हा शेतकऱ्यांचा आवाज. अरे तो कष्ट करणारा गरीब शेतकरी, अन्नदाता सुखी भव, भारत मातेची भूमीची सेवा करतो, त्यालाही फसवलं. मग पुन्हा अर्थसंकल्प आला 8 मार्च 2021, आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन. पुन्हा या सरकारने पुन्हा घोषणा केली की नियमित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आम्ही टाकणार. आम्ही विचार केला की कोरोनाच्या व्हायरसनी फक्त फुफ्फुसाचं नुकसान होत असावं, पण पुन्हा घोषणा केली तेव्हा लक्षात आलं काही लोकांच्या मेंदूचंही नुकसान होतं. पुन्हा घोषणा झाली. आम्ही विधानसभेत विचारायचो क्या हुआ तेरा वादा, सरकार म्हणायचं हा पुरा करेंगे तुम्हारा वादा. पुन्हा शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता आल्या, वाटाण्याच्या अक्षता दिल्या. मग या अधिवेशनात पुन्हा आम्ही उभे राहिलो तुमच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने, जनतेच्या वतीने. अरे राजा हरिश्चंद्राचा देश आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. अरे तुम्ही 50,000 रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यात टाका. देवा यांना बुद्धी दे, सद्बुद्धी दे की कमीत कमी एकदा नाही 2दा सांगितलं, आता तरी कृती कर. मग पुन्हा राणा भीम देवी थाटामध्ये घोषणा झाली 11 मार्च 2022 ला. हो, तिसऱ्यांदा आम्ही सांगतोय की आम्ही टाकणार. अजूनपर्यंत 50,000 रुपये सोडा, 50 रुपये सोडा, 5 रुपये सोडा, ते जुनं 5 पैशाचं नाणं सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेलं नाही. हा जनाक्रोश त्या शेतकऱ्यांच्या वतीने आहे.
हा जन आक्रोश त्या कष्ट करणाऱ्यांच्या वतीने आहे. अरे ज्याच्या तुमच्या ताटात ज्या शेतकऱ्याचं अन्न खाता तुम्ही त्याचा विश्वासघात करता. आमची पहिली मागणी आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याद राखा, हे महात्मा गांधीजीच्या नावाने असणाऱ्या चौकातून आता हा आक्रोश सुरू झालाय. जगातल्या सर्वात उष्ण शहरातून, गरम शहरातून हा आक्रोश सुरू झालाय. याद राखा, या महिन्याभरात तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये टाकले नाही तर तुम्हाला असा चटका बसेल, अशी गरमी तुम्हाला बसेल की तुमची सारी स्वप्न भस्मसात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही इथं का आलो? काय काश्मीरची थंडी आहे? हे श्रीनगरमध्ये फिरायला आलोय? काय गांधी चौकाचा जी म्हणजे गुलमर्गच्या जी सारख्या थंडीचं स्थान आहे? एवढ्या उष्ण शहरात तुम्ही आगात का आगा? अरे ज्या जिल्ह्यातून हजारो मेगावॅट वीज तयार होते, ज्या जिल्ह्यामध्ये कोळसा खाणी आहे, आम्ही प्रदूषण सहन करतो. अनेकांना कॅन्सरचा आजार आहे. तुमच्या या प्रदूषणातून लोकांना दम्याचा आजार आहे. पण या जिल्ह्यातील जनता राष्ट्रभक्त आहे, देशभक्त आहे. राज्याच्या हितासाठी या थर्मल पॉवर स्टेशनचं प्रदूषण सहन करत आम्ही वीज पाठवतो. 800 किलोमीटर दूर वीज जाते. 800 किलोमीटर. तुम्ही काय आमची गंमत करता? लोड शेडिंग. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोड शेडिंग सुरू केला काय? तुमच्या बापाचा राज आहे? वीज आमची, प्रदूषण आमचं. मुंबईमध्ये 1 मिनिट वीज जात नाही. 1 मिनिट. 1 मिनिट वीज गेली हाहाकार होतो. अरे वीज आम्ही करायची आणि मुंबईमध्ये मात्र 1 मिनिट वीज जाणार नाही. हा अन्याय आहे, हे शोषण आहे. या शोषणाच्या विरुद्ध एल्गार आहे. जय भवानी जय शिवाजी मनात अशा विचाराला, असा विचार करणाऱ्यांना झटका दिला पाहिजे. यासाठी हे आंदोलन आहे. अरे आमचा दम घुटतो. किती फोन येतात. 10 दिवसापूर्वी मग फोन आला एका शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा भाऊ. उन्हाळी पीक लावलं 6 एकरामध्ये. एकरी 15,000 रुपये खर्च केला. माझ्या समोर पीक उभा आहे. जर मी पाणी दिलं नाही तर माझं पीक भस्मसात होईल, नष्ट होईल. माझ्या डोळ्यासमोर माझी शेती नष्ट होईल. लोड शेडिंग कमी करा. पहिल्यांदा आपण आंदोलनाचा नोटीस दिला. मग एका अधिकाऱ्याचा फोन आला, म्हणाला आम्ही 19 पासून लोड शेडिंग आम्ही रद्द करण्याचा विचार करतोय. मग मी आज ताजं पत्र आणलं. त्या ताज्या पत्रात त्यांनी लिहून पाठवलं की आम्ही काही अजून भार नियमन कमी करण्याचा विचार केलेला नाही, रद्द करण्याचा विचार केला नाही. परिपत्रक क्रमांक 56 नुसार आम्ही पुन्हा भार नियमन हे कमी न करता भार नियमन सुरू ठेवणार आहोत. माझा राग अधिकाऱ्यावर नाहीये. अधिकारी काय करतील? अधिकाऱ्यांचा काय दोष? राजा बोले अधिकारी आ गए. अरे दोष या सरकारचा आहे, या नादान नाकर्त्या बेईमान सरकारचा आहे, ज्यांना आपलं कुटुंब, आपला परिवार, आपली खुर्ची यापेक्षा महाराष्ट्रात जनता राहते हे दिसत नाही. हे धृतराष्ट्राचं सरकार आहे. या धृतराष्ट्र छाप सरकारच्या विरुद्ध हा आमचा एल्गार आहे. वीज कनेक्शन कापलं जात आहे. आता सरकार जेव्हा जनतेचे पैसे देत नाही, जनता काही कापते का? यांचं काही कापत नाही. जनतेचे पैसे असतात ना. आम्ही मागणी केली आहे, रोजगार हमी योजनेचे पैसे दिले नाही. रोजगार हमी योजनेचे याच्यापेक्षा पाप असू शकत नाही. हा रोजगार हमी योजनेवर कोण जाते हो?
काय मंत्र्याच्या कुटुंबातील सदस्य जातात का? मंत्र्याचा पोरगा रोजगार हमी योजनेत जातो का? सुधीर मुनगंटीवार रोजगार हमी योजनेत जातो का? अरे रोजगार हमी योजनेमध्ये भारत मातेचा तो सुपुत्र जातो ज्याचा हातावर पोट असतं. अरे रोजी कमवली नाही तर 2 घास पोटात जात नाही, तो जातो. त्याला काही जातपात धर्म आहे गो? अरे तो गरीब आहे, गरीब हीच त्याची जात आहे, गरीबी हाच त्याचा धर्म आहे. रोजगार हमी योजनेचे पैसे दिले नाही मग तुमचं काय कापायचं? तुमचं खुर्चीचं कनेक्शन कापलं पाहिजे. पण दुसरीकडे गरीब शेतकरी त्याचे विजेचे कनेक्शन कापता येतात. अरे त्याच्या शेतामध्ये या कोरोनाने काही नुकसान झालं असेल, अतिवृष्टीने नुकसान झालं असेल, पर्यावरणाचा समतोल संतुलन बिघडलं म्हणून नुकसान झालं असेल, कुठं नकली बियाणांनी नुकसान झालं असेल, कधी पाणी प्राप्त झालं नाही म्हणून नुकसान झालं असेल, कधी त्याच्या खात्यात नियमित कर्ज भरणाऱ्याच्या 50,000 रुपये टाकले नाही म्हणून नुकसान झालं असेल. तो बिचारा 1000, 2000, 3000, 5000 थकीत विद्युत कनेक्शनची रक्कम भरली नाही. किती वेगाने जातात, कनेक्शन कापतात. विधानसभेत आम्ही आवाज उचलला पण 3 महिन्याची मुदत दिली आहे. 3 महिन्याची. चंद्रपूर जिल्ह्याचा माणूस, चंद्रपूर जिल्ह्याचा गरीब माणूस, मला तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की या राज्यामध्ये सर्वात जास्त बिल भरणारे जे 5 जिल्हे आहे त्यापैकी माझा आणि तुमचा जिल्हा आहे. 93% आम्ही बिल भरतो. 93%. काही जिल्हे आहेत ते 60%, 65%. अरे आम्ही प्रामाणिकपणे बिल भरतो. इच्छा गरीब धोका करत नाही. पण तुम्ही आमच्या प्रामाणिकतेशी खेळ करता, धोका करता, आमचे कनेक्शन कापता. आमची मागणी आहे, आमचं कनेक्शन कापाल तर याद राखा, तुमचं आयुष्यभरासाठी सत्तेशी कनेक्शन कापल्याशिवाय ही चंद्रपूरची जनता शांत बसणार नाही. कृषी पंपाचं कनेक्शन मागितलं, विहिरी जाग्या, धडक सिंचन विहिरी. इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, देवरावजी मी सर्व कायद्याची कागद देतो. आता आपल्याला जिल्हाभर 14 एप्रिलला विश्वरत्न, भारतरत्न, अरे आमचा असता आमचा अभिमान, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अभिवादन केलं. पण आता अभिवादन करून नाही, जय भीम म्हणत संविधानाच्या, घटनेच्या कायद्यानुसार या सरकारला वागायला लावलं पाहिजे. हे सरकार जर कायद्याच्या बाहेर वागत असेल तर या सरकारला इशारा दिला पाहिजे की जय भीम बोलो और सरकार को ऐसा भगाव, हा नारा आपल्याला द्यावा लागेल. काय कायदा आहे? तुम्ही विजेचे कनेक्शन गेले 2 वर्ष शेतकरी मागतोय, विहीर तयार आहे, कर्ज घेतलं, कर्जाचं मीटर फिरताय, पण विजेचं मीटर फिरत नाहीये. काय कायदा आहे? कायदा आहे की जेव्हा कृषी पंपासाठी वीज मागितली जाते, कायद्यानुसार अर्ज प्राप्तीनंतर ग्रामीण भागामध्ये 10 दिवसात डिमांड नोट दिलीच पाहिजे. किती दिवसात? हा कायदा आहे. हा सुधीर मुनगंटीवारचं मत नाही, हा 2003 मध्ये केलेला कायदा आहे की ग्रामीण भागामध्ये अर्ज प्राप्तीनंतर डिमांड नोट ही 10 दिवसात दिली पाहिजे. आणि दिली नाही तर वीज जोडणी शुल्काच्या दुप्पट दंड सरकारने दिला पाहिजे. तालुक्यामध्ये एक लेखी पत्र देवरावजी हे सर्व तालुका अध्यक्षांना पाठवा, बोर्ड लावा, आवाहन करा
सरकारच्या विरुद्ध आवश्यक असेल तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आपण हायकोर्टात जाऊ, पण जनतेचा आवाज बुलंद केल्याशिवाय आपल्याला आता हातावर हात देऊन बसता येणार नाही. मग डिमांड आली 10 दिवसांनी. मग समजा आपण डिमांड भरली तर पैसे भरल्यानंतर वीज जोडणीचा कालावधी हा 2 वर्ष 3 वर्ष नाही, हा ग्रामीण भागामध्ये 30 दिवसामध्ये वीज जोडणी दिली पाहिजे. हे फोकनाट नाही आहे, हे मी सांगितलं नाही आहे, हा कायदा आहे. 30 दिवसात जर दिली नाही तर प्रति आठवडा 50 रुपये किंवा वीज जोडणी शुल्काच्या दुप्पट ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. कायद्यात आहे ना. मग कायद्यात असताना कनेक्शन देत नाही. तुम्हाला काय रडायला पाठवलं, खुर्च्या तोडायला पाठवलं का खुर्ची मजबूत आहे की नाही हे पाहण्यासाठी टेस्ट करायला पाठवलं? अरे खुर्चीवर जर तुम्ही बसता, संविधानाची शपथ घेता, तर गरीबों के सम्मान में सरकार मैदान में या हेतूनी या भावनेनी तुमची प्रत्येक कृती झाली पाहिजे. पण तुम्ही गरिबांना वीज कनेक्शन देत नाही. आमची मागणी आहे या आक्रोश सभेमध्ये की तुम्ही विजेचं कनेक्शन कायद्याच्या तरतुदीनुसार दिलं पाहिजे. वैधानिक विकास मंडळ हे आमचं कवचकुंडल होतं. अनेकांना वैधानिक विकास मंडळ याचा अर्थ, हे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सांगतात की वैधानिक विकास मंडळ म्हणजे एक अध्यक्ष आणि बाकी सदस्य म्हणजे वैधानिक विकास मंडळ. आता बघा, त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही आहे, कारण त्यांची बुद्धी देवानी तेवढीच दिली आहे. वैधानिक विकास मंडळचा 371(2) जेव्हा राज्याच्या पुनर्रचना झाल्या, जेव्हा 1 मे 1960 मध्ये विदर्भ मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग झाला, 12 ऑगस्ट 1960 ला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं विधानसभेत जेव्हा भाषण झालं, त्यांनी सांगितलं की विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेने आमच्या खांद्यावर विश्वास व्यक्त करत, खांद्यावर मान टाकत, त्यांच्या विकासासाठी, इच्छा आकांक्षाच्या पूर्ततेसाठी संयुक्त महाराष्ट्रात आले. मराठी भाषेचे एक राज्य असावं यासाठी विदर्भाने मदतीचा हात पुढे केला, मराठवाड्याने सहकार्याचा हात पुढे केला. 26 जुलै 1984 ला शाहू महाराजांचं स्मरण करत विधानसभेत चर्चा झाली की आज शाहू महाराजांची जयंती आहे आणि शाहू महाराजांचं आयुष्यभर हे तत्व होतं की शेवटच्या माणसाचं कल्याण व्हावं, त्याच्या चेहऱ्यावर सुख समाधान निर्माण व्हावं. 84 मध्ये चर्चा झाली वैधानिक विकास मंडळाची. पण तरी काही शुक्राचार्य तेव्हाही होते जसे आज आहे. आणि वैधानिक विकास मंडळाचा GR निघाला तो 1 मे 1994. 1 मे 1994 पासून आमच्या हक्काचा पैसा, आमच्या अधिकाराचा पैसा, आमचा विकास, उन्नती, प्रगती हे कोणाच्या दयेवर, सहानुभूतीवर नव्हती, कायद्याच्या तरतुदीने होती की अगर 1 रुपया खर्च करोगे तो 23 पैसा विदर्भ का होगा, 19 पैसे मराठवाडा के होगे. आता कायद्यात तरतूद होती. काही लोकांच्या पोटामध्ये एवढं दुखलं, देवा अशा लोकांच्या पोटात पुढच्या जन्म झाला तरी पोटात दुखू दे यांना. वैधानिक विकास मंडळ काढून टाकलं आणि जे यांच्या पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहे ते हातावर हात देऊन बसले. या विदर्भाच्या, मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात होतोय आणि हे मात्र खुर्च्या मोडत बसले आहे, पदासाठी जीप काढत लाचार होऊन बसले. आमची मागणी आहे वैधानिक विकास मंडळाचा निर्णय 1 महिन्यात या, अन्यथा विदर्भ मराठवाड्याची जनता पेटल्याशिवाय राहणार. नौकर भरती 2,193,000 पद रिक्त आहे. तुमच्यापैकी अनेकांना माहित नसेल आणि लोकांपर्यंत, बेरोजगारांपर्यंत ही माहिती पोचवा की वैधानिक विकास मंडळ असल्याने जो अनुशेष होता नौकर भरतीचा, कायदेशीर संरक्षण होतं.
की जेवढी लोकसंख्या आमची आहे तेवढी नोकर भरतीमध्ये आम्हाला संरक्षण होतं, कवचकुंड होत. आता वैधानिक विकास मंडळ गेलं, मी लेखी उत्तर मागवतोय नियोजन विभागाला, सामान्य प्रशासन विभागाला. ते उत्तर देतात की आता वैधानिक विकास मंडळ नसल्याने तुमचं संरक्षण आता आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे उद्या चंद्रपूरचा तरुण, भंडाऱ्याचा तरुण, गडचिरोलीचा तरुण, नागपूरचा तरुण, मराठवाडा, बीड, लातूरचा तरुण, माझा तरुण आणि तरुणीच्या हाताला काम देण्यासाठी वैधानिक विकास मंडळामध्ये जे संरक्षण कायदेशीर होतं ते काढून टाकलं आणि आता आम्हाला बेवारस ठेवण्याचं काम सरकारने केलं आहे. या सरकारच्या विरुद्ध यांचं सत्तेचं संरक्षण जर आम्ही काढलं नाही तर महात्मा गांधी चौकामध्ये आम्ही एकत्र आलो तर हा सुद्धा आमचा शंखनाद आहे की कुछ भी हो जाए माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, चले जाओ क्वेट महाराष्ट्र हा नारा घेऊन आज चांद्याचा आवाज बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीचा आवाज भारतीय जनता पार्टीचा बोला, भारत माता की. धानाचा बोनस, बाकी सर्व पैसे देता येतात. पुण्याला आता 22,000 कोटी रुपयाचा रिंग रोड आणि 2013 पासून आम्हाला धानाचा बोनस होता. 13 पासून यावर्षी बारामतीकर अर्थमंत्र्यांनी सांगितलं आम्ही धानाचा बोनस देणार नाही. काय तुमचं घर विकून द्यायचं आहे? तुमची प्रॉपर्टी विकून द्यायची आहे? काय धानाच्या शेतकऱ्यांचा हक्क नाही आहे? अरे एकदा याबरोबर रवणं करण्यासाठी त्या जरा चिखलात पाय टाका. राईस खाताना, राईस प्लेट खाताना, हंडी बिर्याणी खाताना मजा करता आणि धानाचा बोनस द्यायचा असेल तर काय तुमच्या बापाचा पैसा दिला जातो? काय तुमचे FDR मोडल्या जातं? तुमचे दागिने विकल्या जातात? तुमची शेती विकल्या जाते की तुमचं काय विकल्या जातं? 2013 पासून मागच्या 2020-21 पर्यंत बोनस होता. पण लहरी बाबाच्या आता डोक्यात आलं कि हम धान का बोनस नहीं देंगे. अरे तेरे बाप से हम लेंगे, तू चिंता मत कर. सुधीर भाऊ आप संघर्ष करो. आमचा धानाचा बोनस दिला नाही आणि दुःख याचं आहे की इतिहासामध्ये सुद्धा पराभव यासाठी व्हायचा कि जिसको हम अपना समझते हैं वही तो सही पराये होते हैं. आमच्या विदर्भातील मंत्री त्या तिथं कॅबिनेट मध्ये बसतात पण शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत नाही. नुसतं तिथं कॅबिनेट मध्ये बसून खुर्च्या तोडायच्या आणि प्लेटची सफाई करत बमकिना खायचं हा एक धंदा यांचा सुरू आहे. हा धानाचा बोनस हा महिनाभरात दिला नाही तर याद राखा, भारत माता माझी आई, डोकं ठेवायला जागा नाही. अरे गरिबांचं घर आहे एका खोलीचं, कोण्या मंत्र्याच्या आमदारांचे घर थोडी आहे. एकेका खोलीचे घर आहे. त्यांना आवास योजना मंजूर झाली, त्यांना हप्ताच देत नाहीये. हप्ता नाही, यांचे हप्ता खाणे सुरू आहे पण आवास योजनेचा हप्ता नाही आहे. रमाई आवास योजना हप्ता नाही, शबरी आवास योजना हप्ता नाही, पंतप्रधान आवास योजना. काय मुजोरी किती असावी? नुसतं आपले पैसे खाणे सुरू आहे. हे बकासूर छाप सरकार आहे. मी परवा मुंबईत म्हणालो की जर बकासूर फिरत फिरत मंत्रालयाच्या समोर आला तर मंत्रालयाकडे पाहून तो म्हणेल, अरे ये मंत्रालय, इथं असे लोक बसतात जो हमारे रिश्ते में बाप लगते हैं. हे डबल बकासूर आहे की त्या मंत्रालयात भ्रष्टाचार. आणि भ्रष्टाचारच नाही, बकासुराची कहाणी होती की तो खायचा आणि प्यायचाय.
हजारो दारूच्या बॉटल मंत्रालयात सापडतात आणि कोण पितो हे अजूनपर्यंत सापडलं नाही. हजारो दारूच्या बॉटल सापडतात पण कोण पितो ये किसी को पता नहीं. कधी कधी वाटतं की त्या मंत्रालयात काही भूत आगा आहे का की बॉटल घेऊन येतो आणि त्याला कुठं बसायला जागा नाही, मंत्रालयात यायचं आणि एक पाव दटाव और भूताट की हटाव अशासाठी तो भूत येतो की काय असं वाटावं असं मंत्रालयात सुरू आहे. धडक सिंचन विहिरीचं अनुदान, अरे आमच्या गडचिरोलीचा तो कष्ट करणारा नक्षलग्रस्त भागातला या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या शेवटच्या 35व्या जिल्ह्याचा ज्याचं उत्पन्न आहे, गरीब आहे, कष्टकरी आहे, त्या धडक सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही तुम्ही. तुमच्या तिजोरीत धडक सिंचन विहिरीसाठी पैसे नाही आहे पण बाल सुताई करण्यासाठी मात्र 2% द्या, फाईल काढा. त्या धडक सिंचन विहिरीचे पैसे नाही. इथं आमचे पदाधिकारी आहे, ह्या गरीब कुटुंबांचे रेशन कार्ड विश्वगौरव देशगौरव मोदीजींनी 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात नाही, पाहत नाही. भारतीय जनता पार्टी त्या प्रत्येक धर्मासोबत आहे, प्रत्येक जाती सोबत आहे. जो भारत माता की जय म्हणत स्वतःच्या सोबत या भारताचा विचार करतो त्या प्रत्येकासोबत मान्य विश्वगौरव नरेंद्र मोदी आहे. 80 कोटी लोकांना धान्य दिलं, काही सुटलेत. पण प्राकुगामध्ये तिकडे 100 कोटीचं टार्गेट महिन्याला देतात, तिकडे त्याच्यात कमी नाही. 99 कोटी 98 कोटी नाही, 100 कोटी महिन्याला. जसं काही यांना एखाद्या अशा बँकेचा शोध लागला आहे की या जन्मात पैसे टाका आणि पुढच्या जन्मात काढा. काय पैसे सुताईये. अरे तुम्ही त्याचा कोटा 100 कोटीचा, पण गरीब कुटुंबासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील आम्ही अर्ज दिले, गरिबांचे अर्ज दिले. अन्न नागरी पुरवठा विभाग सांगतो आमचा कोटा नाही आहे हो. असं आता चंद्रपूरची जनता कोटा नसेल त्यांना सोटा मारल्याशिवाय राहणार नाही. सुधीर भाऊ आगे पळो. 2 कोटा नाही तो खाओ सोटा, यासाठी या गर्मीत हे लोक जमा झाले. आता आम्ही एक येताना इथंच एक बोर्ड पाहिला, म्हणजे पेट्रोल डिझेलच्या भाव वाढीसाठी काँग्रेसचं आंदोलन. काय मायावी रूप घेतात, काय मायावी लोक आहे. म्हणजे मी कधीतरी ऐतिहासिक कथांमध्ये ऐकतो काही मायावी असतात. तुमच्या माहिती करता सांगतो, महाराष्ट्र सरकारचा पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स हा केंद्रापेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारने डिझेलवरचे 10 रुपये कमी केले, पेट्रोलवरचे 5 रुपये कमी केले आणि केंद्राने आवाहन केलं की पेट्रोल डिझेलवर केंद्राचा कर आहे, राज्याचाही कर आहे, राज्याने सुद्धा एक कदम आगे बढ़ना चाहिए. 22 राज्यांनी पेट्रोल डिझेलचा कर कमी केला. म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर आपल्यापेक्षा 20 रुपये आणि 15 रुपयांनी डिझेल पेट्रोलचा दर कमी आहे. आणि महाराष्ट्रात काय केलं, महाराष्ट्रामध्ये 1 पैसा कमी केला नाही. मागच्या वर्षी 35,000 कोटी रुपयाचा कर घेतला होता, या वर्षीचं टार्गेट 50,000 कोटी आहे. आता अशा सरकारला पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करा यासाठी केंद्राच्या विरुद्ध आंदोलन करताय. लहानपणी एक चोर पाहिला होता, त्यांनी चोरी केली, जाताना एका महिलेच्या मंगळसूत्राची. धावायला लागला, लोकही धावायला लागले. तो एवढा हुशार होता की त्याच्या लक्षात आलं की तोही नंतर त्या गर्दीचा भाग झाला आणि पुढे चोर चोर म्हणून हात दाखवायला लागला. चोर तोच होता पण हात मात्र पुढे दाखवत होता.
हे चोर आता बोर्ड जाताना पाहून घ्या कोण आहे चोर. अरे पेट्रोल डिझेलचा भाव महाराष्ट्रात का कमी करत नाही? तुमच्या हातात आहे, तुम्ही आंदोलन करता. अरे उत्तर प्रदेश सरकारने रेशन कार्डावर स्वस्त खायचं तेल दिलं, मग महाराष्ट्राचं काय झालं? अरे महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. रयतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आदेश द्यायचे, याद राखा, रयतेच्या सुरक्षेमध्ये, रयतेच्या कल्याणामध्ये, रयतेच्या सुख समाधानामध्ये जर तुम्ही अन्याय केला तर याद राखा, खबरदार. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीचा आदर्श होता. पण आज हे बैमानीच्या आधारावर आलेलं सरकार, दुष्ट बुद्धीनी, सूड बुद्धीनी, तुम्ही कधी टीव्ही लावा, हे कधी राज्य सरकार काय करणार आहे यावर कधी बोलणार नाही. काही झालं की केंद्र सरकार, काही झालं की केंद्र सरकार जातीपातीमध्ये विष कालवायचं, मताचं तुष्टीकरण करायचं. अंग्रेज चले गए, भेदाभेद करने के लिए, डिवाइड एंड रूल करने के लिए इनको छोड़ गए, असं वातावरण बंधूंना आणि भगिनींनो महाराष्ट्रामध्ये आहे. आदिवासी बांधव, गैरवादी आदिवासी बांधवांच्या जमिनीचे पट्टे असेल, निवासी घरधारकांना स्थायी मालकी हक्काचे पट्टे असेल, इथं आपण एकत्र आलो आहे ते आपण रिकामे होतो म्हणून नाही आलो की आपल्या कोणाला आता घरी काम नव्हतं. आपण इथं आलो आहे जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी. आणि म्हणून या सभेतून, या आक्रोश आंदोलनातून आपण या सरकारला इशारा देतोय, एक शेवटची संधी तुम्हाला. तुम्ही नापास झाला सर्व विषयात, पण या महात्मा गांधी चौकातून आम्ही एक संधी देतोय की 15 दिवसाच्या आत या भारतीय जनता पार्टीच्या मागण्या नाही, या जनतेच्या मागण्या आहे, जनहिताच्या मागण्या आहे. यांचे तर हसीन सपने आपण नेहमी पाहतो, हम 25 वर्ष सरकार में रहेंगे. अरे बाबा 25 वर्ष कशाला? चांगदेवाचं आयुष्य तुम्ही घ्या, 1400 वर्ष सत्तेवर राहा. पण सत्तेचा अहंकार आणि मस्तीनी सरकार चालवाल तर या चंद्रपूरच्या जगातल्या उष्ण शहरातून जय भवानी जय शिवाजीचा नारा देत हे दुर्योधन दुःशासन करण्यासारखं वागणार, कौरवाच्या मार्गावर चालणार हे सरकार हे उखडून फेकून देऊ, हा सुद्धा चंद्रपूरकर जनतेचा आक्रोश आहे. इशारा आहे, चेतावनी आहे. 15 दिवसात सुधार जाओ, 15 दिवसामध्ये या मागण्या पूर्ण करा. आणि जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर या जिल्ह्यातील बूथ क्रमांक 1, भाग क्रमांक 1, यादी क्रमांक 1 पासून या जिल्ह्यातील जनतेचा या सरकारला पुन्हा आम्ही मतदान करणार नाही हे शपथ सत्र सुरू करू. सुधीर भाऊ आगे बढ़ो. या जिल्ह्याच्या गावागावापर्यंत जाऊ, या जिल्ह्याच्या घराघरापर्यंत जाऊ आणि या जिल्ह्यातील हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, हम है सब भाई भाई और कहां से आई ये मध्य बेचने वाली आघाडी आई, हा नारा इथून दिल्याशिवाय राहणार नाही. हे शपथपत्र भरण्यासाठी तुम्ही तयार राहा. 15 दिवसासाठी आता आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे चाललो आहे. मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांची वेळ मागणार आहे आणि एकदा भेट झाल्यावर जर 15 दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर चंद्रपूर जिल्हा चांदा से बांदा तक सुरुवात होईल. लाखो जे लोक या महाराष्ट्राच्या गरिबांवर प्रेम करतात,
जे गरीबों के सम्मान में हम सब मैदान में ही भावना व्यक्त करतात, त्या प्रत्येकाने शपथ घ्यायची आहे की कधीच या महाविकास आघाडीला आम्ही मतदान करणार नाही। जब भी हमारे हाथ में मौका आएगा, मतदान नहीं तो इनको दानादान हम करेंगे, या भावनेने काम करायचं आहे। सुधीर भाऊ आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। हम पवित्र महिना आहे रमजानचा। मी मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्याच्या शुभकामना देताना मी धन्यवाद देतो की या ठिकाणी मुस्लिम सेवा संघ जिल्हा चंद्रपूरने माझ्या मुस्लिम बांधवांनी रमजानचा महिना आहे, कडक रोजे आहे, एवढ्या कडक उन्हात स्वतः पाण्याचा थेंब ते आपल्या मुखात घेत नाही, संध्याकाळपर्यंत काही पोटात अंतराचा कण जात नाही। मैं वो सब मुस्लिम भाइयों को सलाम करता हूं मेरी ओर से, आपकी ओर से, कि माझ्या त्या मुस्लिम बांधवांनी आज या ठिकाणी खुद प्यासे हैं, मगर यहां भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं की प्यास मिटाने के लिए पानी दे रहे हैं। खुद भूखे हैं मगर यहां पे बिस्किट की व्यवस्था वो कर रहे हैं। ऐसे देशभक्त मेरे मुस्लिम भाइयों को भी मैं तहे दिल से धन्यवाद देता हूं और अल्लाह ताला से प्रार्थना करता हूं कि मेरे ये भाइयों को भर भर के तू दुआ दे, आशीर्वाद दे, शक्ति दे, ऊर्जा दे कि इनके हाथों से इस देश में गरीबों का आवाज बुलंद करने के लिए ये भी एक जकात है। जो रहेगा गरीबों की सेवा में, अल्लाह ताला उसको तो आशीर्वाद दिया दे के रहेगा। विजय असो। बंधूंनो आणि भगिनींनो, मला याची जाणीव आहे की तुम्ही एवढ्या कडक उन्हामध्ये भाषण ऐकतात। मी तर गमतीने कधी कधी म्हणतो की आपल्या चंद्रपूरची उष्णता एवढी आहे की एखाद्याने गुन्हा केला तर त्याला 14 दिवस, 2 महिने, 6 महिने जेलमध्ये टाकण्याची आवश्यकता नाही। 8 तास एवढ्या कडक उन्हात चंद्रपूरच्या विजेच्या खांब्याला जरी बांधून ठेवलं तर पुन्हा तो गुन्हा करणार नाही, एवढी कडक उष्णता आहे। पण या गरमीत तुम्ही एकत्र आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद। विविध जातीचे लोक आहेत, विविध तालुक्याचे लोक आहेत। मी देवरावजी, मंगेश गुगवाडेजी, इथं उपस्थित संजय धोटेजी, अतुल भाऊ देशकरांचं वेळेच्या अभावी मी सर्वांचं नाव घेत नाही, पण यांना धन्यवाद देतो की भारतीय जनता पार्टी उद्या सत्तेत आली नाही तरी बघा कधी आयुष्यात दुःख होणार नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या जनतेच्या सत्तेची लढाई मात्र ही कमी होता कामा नये। सुधीर भाऊ आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। भारतीय जनता पार्टीची सत्याची लढाई आहे। या गरिबांच्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन सुरू केलं आहे। मी तुम्हाला विनंती करतोय, आग्रहाची विनंती करतोय, या कानाने ऐकून या कानाने सोडण्यासाठी तुम्ही आगे नाहीत। मी माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकृत वेळ मागतोय। वेळ दिला ठीक, नाही दिला तर मग सरकारला करेन ठीक, पण वेळ दिला, मागण्या पूर्ण केल्या, या सर्व मागण्या या सरकारने पूर्ण केल्या तर मी सुद्धा सांगतो याच मंचावर पुन्हा येऊन मी त्यांचं धन्यवाद देईल, आभार मानेन। पण जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर चंद्रपूरची गरमी कशी असते, उष्णता कशी असते हे सुद्धा सांगितल्याशिवाय राहणार नाही। जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय। हात वरती केले पाहिजे। भारत माते की जय म्हणताना हात मागे नको,
भारत माता की, जय भारत माता की, जय वंदे मातरम, वंदे, मातरम, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, विजय असो, गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान में, गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान में, गरीबों के सम्मान में। भाजपा मैदान में। धन्यवाद।